गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। संपूर्ण ज्ञानेश्वरीचा एक प्रकारे विषय आपण गेली 8-1 वर्ष अभ्यासात आलो आणि या सगळ्या अभ्यासामध्ये प्रत्येक भगवद्गीतेचा गीतार्थ खरं तर ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा गूढार्थच एक प्रकारे स्पष्ट केलेला आहे। जे भगवद्गीतेत नाही ते सुद्धा स्वतःच्या अनुभूतीच्या जाणीवेतनं 6वा अध्याय आहे, विश्वरूप दर्शन आहे, क्षराक्षर प्रकृती पुरुष, या सर्व भूमिका अनेक विध उदाहरणातून त्यांनी समजून सांगितलं। त्या सगळ्याचा हेतू काय आहे हे कळावं लागणार आहे। म्हणून ज्ञानेश्वरीचा हेतू हा बऱ्याच लोकांना पसायदानामध्ये आहे असं वाटतं। तो साहित्यकांचा विषय आहे, पण पसायदानासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली नाही हे पण तितकेच खरं आहे। कारण ज्ञानेश्वरीचा हेतू हा सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य म्हणजे कुठले सर्वसामान्य, जे ईश्वराला जाणून घेण्याच्या बौद्धिक जाणीवेत आहेत अशा सर्वसामान्यांना, ज्यांना ईश्वराशी काही घेणं देणंच नाहीये, फक्त पूजेपुरता ईश्वर ज्यांना हवा आहे, आपल्या रोजच्या कामधंद्यासाठी ईश्वर हवा आहे, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी खचितच नाहीये। हे अगदी स्पष्ट आहे, लक्षात ठेवा। कारण ज्ञानेश्वरीचा जो बौद्धिक स्तर आहे तो अर्जुनाच्या जाणीवेतला असल्यामुळे अर्जुनाच्या भूमिका समजल्याशिवाय ज्ञानेश्वरांना नेमकं काय सामाजिक देणं द्यायचं हे कळणार नाही। आणि ती सर्व भूमिका जेव्हा ज्ञानेश्वर माऊली स्पष्ट करतात, त्यानंतर एक ईश्वराचा जो स्पर्श असतो, तो स्पर्श त्यांच्या हृदयामध्ये, स्पर्श म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की त्यांच्या हृदयातच निवृत्तीनाथ येऊन बसले आणि त्यांनी हे सर्व विदित केलं आहे, हे मी काही सांगितलेलं नाही। म्हणजे एवढ्या जाणीवेमध्ये गुरु साक्षात परब्रह्म ही स्वतः ज्ञानेश्वरांची अनुभूती आहे असं म्हणावं लागतं। आणि वैश्विक दर्शन जरी भगवद्गीतेच्या जाणीवेतनं त्यांनी वर्णन केलेलं असलं तरी ते वैश्विक दर्शन ज्ञानेश्वर माऊलींना कशा प्रकारे झालेलं आहे ते त्यांनी त्यांच्या 12व्या अध्यायात शेवटी सांगितलेलं आहे की परमप्रेम स्वरूप वैश्विक एकात्मता आणि विश्वामध्ये भरून असलेलं ईश्वरी चैतन्य, या उपाधिवाजी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, ही भूमिका त्यांच्या मानसिकतेमध्ये स्थिर होती। आणि त्या अतिचेतन अशा अवस्थेमध्ये त्यांना 2 जाणीवांमध्ये खूप मोठा फरक दिसतो। कुठला फरक दिसतो की अरे जीव जंतू केवी जाणे, हरिपाठात म्हटलेलं आहे त्यांनी
की हे जीव जंतू जे आहेत, म्हणजे माणसांना सुद्धा ते जीव जंतू म्हणतायत. विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. त्यांना हे जाणू शकणार नाहीये ते, परंतु त्यांनी जर हे जाणून घेतलं तर, आणि ते जर या ईश्वरीय जाणीवेतल्या सिद्धीस, अमृत सिद्धीस किंवा अमृत तळी, म्हणजे ते सगळे एकच विषय येतो. लक्षात ठेवा, आत्मज्ञानाच्या भूमिकेत जर आले तर दुरितांचे तिमिर जावो हा विषयच येत नाही. जो देवांशील तो ते राहो हा विषय येतच नाही. कारण जो जे वांशील तो ते राहो आहो तिथं इच्छाच संपलेल्या आहेत. त्या अतिमानसिक जाणीवेमधल्या संपूर्ण जीवात्म्याच्या जो आत्म्यात परावर्तित झालेला आहे त्याच्या इच्छा संपल्या. तो ईश्वरमय जर झाला असेल तो जो जे वांशील तो ते राहो होईलच कसं. चला कल्पतरूंचे आलो. मग सर्वत्र जर ईश्वर झालेला आहे आणि त्या जाणीवेची लोक जर तयार झालेली आहेत तर दुरितांचे तिमिर जावो. कशामुळे जावो की अशी जर माणसं तयार झाली तर त्यांच्या परिघामध्ये येणारी जी जी जीवजंतू आहेत त्यांना थोडा तरी ज्ञानाचा प्रकाश मिळेल. त्यामुळे हे त्यांचं स्वप्न आहे. लक्षात ठेवा, ही ज्ञानेश्वर माऊलींची स्वप्नाची भूमिका आहे. त्यांनी ईश्वराला मागणं मागितलेलं आहे आणि आतूनच त्यांचे सद्गुरू त्यांना म्हणतायत तथास्तु. कारण हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. तुम्ही घरामध्ये बसून जी कुठली संकल्पना करत असता तिथे तुमचं घर हे तथास्तु म्हणत असतं. बरोबर. मग हे विश्वच जर माझं घर आहे तर ते तथास्तु का न म्हणावं. अशी भूमिका ही पसायदानाची आहे. परंतु संपूर्ण ज्ञानेश्वरीचं जे महत्व आहे ते खरं तर पसायदानात नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. हा, लता मंगेशकरनी गायलं, लोकांना आवडलं म्हणून ते ठीक आहे, म्हणजे सगळ्यांची दुःख जावं. पण गेले 700-800 वर्षात कोणाची दुःख गेली आहेत असं झालेलंच नाहीये. ईश्वर भक्तांची मांदी आणि उभी राहिली का नाही राहिली हा सर्व प्रश्नच आहे. मग ज्या प्रार्थनेवर ते एवढे प्रश्न निर्माण होऊ शकतात ती प्रार्थना ज्ञानेश्वर माऊलींच्या अंतःकरणात शिरल्याशिवाय करणार नाहीये. तुम्ही आम्ही म्हणताय ना, डोकी समाधीवरती टेकून किंवा आपटून म्हणा. आपण सगळे आपटे सर असतो किंवा आपटेबाई असतो. बरोबर आहे की नाही. कारण समाधीवरती डोकी टेकवायची आपली सवय आहे. पण त्यांनी माऊलीला जे म्हणायचंय ते कळतं असं नाहीये. लक्षात घ्या. म्हणून यासाठी जे जीवात्म्याचा विषय जो त्यांनी घेतलेला आहे की तू या संपूर्ण क्षरपुरुषाच्या जाणीवेतनं अक्षरत्वाच्या भूमिका पण समजून घे. आणि अक्षरत्वाचा एक प्रकारचा आधार असणारा जो पुरुषोत्तम आहे तो पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाला समजून घे. म्हणून त्यांनी मूळ धागा जो नाथ परंपरेचा आहे तो ज्ञानेश्वरीत सुद्धा सोडलेला नाहीये. लक्षात घ्या. म्हणून त्यांना नेमकी जी आत्मज्ञानाची भूमिका सांगायची आहे ती त्यांनी थेट अगोदरच्या सर्व अध्यायाच्या प्रत्येक भूमिकेतनं सांगितलेली आहे. आणि आत्मज्ञान झालेली व्यक्ती कशा प्रकारे असते हे त्यांनी आपल्या गुरूंना समोर ठेवून त्यांच्या वर्णनातनं दाखवून दिलेलं आहे. हे समजावं लागतंय. म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये
सद्गुरूंचं वर्णन जे सुरुवातीला केलेलं आहे ती आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या मानसिकतेची अवस्था असते हे समजावं लागेल. आपल्याला वाटतं निवृत्तीनाथांचं वर्णन केलंय, किती ज्ञानेश्वर माऊली. अहो नाही, ते त्यांचं स्वतःच वर्णन आहे, कारण त्यांच्या हृदयातच गुरु आहेत आणि ते स्वतः विश्वगुरु होऊन बसलेले. हे कळावं लागेल ना सगळं. मग हा जो जीवात्म्याचा प्रवास आहे, हा प्रवास जेव्हा ज्ञानेश्वरी संपल्यानंतर आता अशी स्थिती आहे की आपण संपूर्ण 18 अध्यायाचा अभ्यास केलेला आहे आणि सर्व रेकॉर्डवरती आहे. ही सर्वात आनंदाची आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या सर्व काळाला एक प्रकारे उत्साहवर्धक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. पुढच्या काय 7-8 महिन्यामध्ये सगळे 18 अध्याय युट्यूबवर येतील. तुम्ही पहिल्या अध्यायापासून आत्तापासून सुरुवात करा ऐकायला. मी तर म्हणेन ज्यांना खरोखर ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, ज्यांची खरं मिस झाली असेल मधल्या काळामध्ये, पण त्यांनी आता म्हणजे शोक करण्याचं काही कारण नाही. आपलं बुडालं, जाऊ दे, बुडालं तर बुडालं असं नका करू. नापास झालो असू तर परत परीक्षेला बसणं हे विद्यार्थी दशेचं द्योतक आहे, लक्षात ठेवा. नाही तर आपली विद्यार्थी दशा खतम करणार असाल तर विकास हा होणारच नाही. अध्यात्म असं आहे. लक्षात. ही स्पेशल वेगळी ट्युशन होती सत्संग, पण ठीक आहे ना, ट्युशनही बुडवली आपण, शाळाही बुडवली आपण, हरकत काही नाही. पण ईश्वर परमप्रेम स्वरूप आहे, त्याच्यामुळे तो कुठं ना कुठेतरी आपल्या सगळ्यांची व्यवस्था करून ठेवतो. कारण ईश्वर भक्तांच्या मांदियाळीसाठी मोठ्या संख्येने हे तत्वज्ञान कायमस्वरूपी लोकांच्या एक प्रकारे सद्यस्थितीतील आधुनिक जाणीवेतनं वाचण्यापेक्षा ऐकणं सोपं वाटणाऱ्या लोकांना सहज सुलभ झालेलं आहे. म्हणून त्याचा फायदा जरूर घ्या असं मी म्हणेन. म्हणजे जोपर्यंत तुमचे 9वा अध्याय आता सुरू झालेला आहे, पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत जोपर्यंत तुम्ही पोचता तोपर्यंत 18 अध्याय पूर्ण झालेले असते, आहे की नाही. म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी पुनश्च हरिओम करायला हरकत नाही. मी बडबड करण्यापेक्षा त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणं हा महत्वाचा विषय आहे. कारण ते अंतरंगात शिरायला पाहिजे. म्हणून हल्ली ते बोळे मिळतात कानात घालून ऐकण्याचे, बघा ते घ्या आणि ते घालून मोबाईल हातात ठेवून काम करताना सुद्धा तुम्ही ऐकू शकणार आहात. इतकं सोपं सहज तत्व टेक्नॉलॉजी आपल्याला जर ईश्वरासाठी वापरता येत असेल तर भक्ताला अजून काय हवंय. माझ्यामधनं मला बोलावं लागतं, बरोबर आहे, परा जाणीवेतनं येणार ते, मग ते मध्ये मेक मीडिया आहे, मग ते तुमच्या कानात शिरणार, परत डोळे काहीतरी वेगळं बघत असणार, आहे की नाही, स्पर्शाला काहीतरी मध्ये डास चावणार, एवढी विघ्न आहेत, आहे की नाही. मध्ये शेजारी कोणतरी हलणार, मग आपलं लक्ष तिकडे जाणार, मध्येच भाजीचा वास येणार, आपल्याला वाटणार पोहे केलेत, काय भानगडी आहे त्या सगळ्या. हे सगळ्या अडचणी आहेत ना. ईश्वराकडे जाण्यासाठी एक प्रकारे तयार झालेल्या या अडचणी आहेत. पाऊस आला अडचण, परंतु आता अडचण नाही. अडचण असेलच तर आपली दुर्बुद्धी एवढीच अडचण आहे. म्हणून म्हणावं लागतं बुद्धी दे रघुनायका. लक्षात आलं. म्हणून आता अशा व्यासपीठावरती आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं एक व्यासपीठ तयार करावं लागतं. लक्षात ठेवा, वैचारिक व्यासपीठ ते खरं व्यासांचं व्यासपीठ आहे. त्याला उच्च आसनस्थ बुद्धी असं म्हटलं जातं. उदासीनता, ती बैठक, ते व्यासपीठ आपल्याला तयार करावं लागतं.
आणि हा जीवात्मा त्या व्यासपीठावर उभा राहतो आणि संपूर्ण ईश्वरी तत्वांचं अवलोकन करतो नव्हे तर त्या ईश्वरी तत्वांचा अभ्यासही करतो. आणि ती तत्व स्वरूपात कशी आहेत आणि विश्व स्वरूपात कशी आहेत याच्या ज्ञान जाणीवेत तो आपला जीवनाचा कार्यभाग सातत्याने कर्मातनं करत राहतो. हा कर्मयोग तिथं सुरू होतो. म्हणून हे व्यासपीठ आपल्या स्वतःमध्ये तयार केल्याशिवाय अध्यात्म हे कधीच समजू शकणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आतून हे तयार करावं लागतं. म्हणून ते मी तुम्हाला सांगतोय, स्वतःचा स्वतः अभ्यास करा. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी लिहून काढणारे खूप लोक आहेत, पुढेही मिळतील. आता सुद्धा कागदाच्या कागद ढिगाने पडतील, बरोबर आहे. पण ज्ञानेश्वरी आपल्या हृदयावरती कोरली जाणं, बौद्धिक जाणीवेत ती तयार होणं आणि तिच्या अर्थाच्या मुळासकट ते व्यासपीठ एक प्रकारे स्ट्रॉंग फाउंडेशन आपल्या व्यक्तिमत्वाला तयार करणं, याला ज्ञानेश्वरीचं लिखाण असं म्हणावं. मग तुम्ही रक्ताने लिहा की कशाने लिहा, पण रक्त आटवून अभ्यास करावा लागेल तरच शक्य आहे. पेनाच्या शाईनी कॅमल इंकनी ज्ञानेश्वरी लिहून मला नाही वाटत काही खूप उपयोग होईल. वेळ वाया घालवण्याशिवाय दुसरा काहीही त्यात निरुद्योगीपणाचा उद्योग म्हणतात ना तसा येतो. म्हणजे लोकांना खूप आवडी आहे त्या गोष्टींच्या आणि हल्ली त्याच्या खूप मोठ्या मोठ्या अगदी हे चालतात. अहो तुम्ही पण नाव द्या, तुम्ही पण नाव. कसलं नाव? असं नाही, असं चालत नाही. ती एक अवस्था आहे, कबूल आहे, काही प्रमाणात ते करा, पण ते त्यांनी काय मिळणार आहे? अहो वर्षानुवर्ष पूजा करून सुद्धा काही मिळालं नाही, वर्षानुवर्ष देवासमोर उद्बत्त्या जाळून सुद्धा काही मिळालं नाही. आपलं मनच जर जळत नसेल, आपल्या बौद्धिकतेमधनं जर अग्नीत प्रज्वलित होत नसेल तर ईश्वर प्राप्त होईलच कसा? साधगणित आहे, खूप काही डोकं लागत नाही. पण आपण डोकं चालवायचंच नाही असं ठरवलं असेल तर ईश्वर पण काही करू शकत नाही. म्हणून त्या भोग योनी होतात, माणूस असून पशु, हा नियतीचा कायदा आहे. हे त्या उच्च आसनस्थ भूमिकेमधनं समजून घ्यावं लागतं. आणि ते जेव्हा तो ईश्वराकडे पाहतो अशा जाणीवेत, ज्ञान जाणीवेतनं संपूर्ण ज्ञानेश्वरी मधला भक्तियोग कळला आहे, कर्मयोग कळलेला आहे. तेच आत्मतत्व माझ्या आत कसं आहे, त्याच्यातनं माझ्या अपराशक्तींच्या केंद्रस्थानातनं माझ्यातनं मायेचं स्वरूप कसं प्रगट होत आहे हे सर्व मला समजतंय. माझ्यातला मूळ अग्नी प्रज्वलित झालेला आहे, तोच भुजंगाच्या जाणीवेतनं येतोय, तोच काळाग्नी होऊन ब्रह्माग्नीपर्यंत जाऊन थेट भिडतो आहे. आणि मी ब्रह्मज्ञानाच्या शस्त्रदलाच्या पटलावर जाऊन उभा राहू शकतो आहे. ही भूमिका बौद्धिक जाणीवेतनं तयार व्हावी लागणार आहे, लक्षात ठेवा. याला उच्च आसनस्थ बुद्धी असं म्हणावं लागतं. की अध्यात्माच्या कुठल्याही प्रांगणामधल्या प्रत्येक पेशींमधल्या प्रत्येक तत्वाच्या सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम तशाच विशाल जाणीवेपर्यंत ईश्वर कसा नटलेला आहे आणि त्याचं ऐश्वर्य कसं भरलेलं आहे समजणं, याला उच्च आसनस्थ बुद्धी म्हणतात. त्याशिवाय ईश्वर कळणार नाही. आणि अशा याच्यातनं जेव्हा हे संत मंडळी असतात, त्यांच्या साधनेच्या जाणीवेतनं बघत असतात, तेव्हा त्यांना ईश्वर कसा दिसतो ते कसा दिसतो बघा. सुदूर ईश्वर सुंदर ईश्वर, सुंदर ईश्वर सुदूर ईश्वर, विश्व होवोनी ठाईचाची. विश्व होवोनी ठाईचाची आहे, संपूर्ण विश्वात भरलेला आहे. पण त्याच ठिकाणी तटस्थपणे, ठाईचाची म्हणजे तटस्थ जाणीवेतनं तो तसाच संपूर्ण विश्वाला पाहतो आहे. जसा मी माझ्या बौद्धिक जाणीवेतनं
माझ्या ज्ञानमय आविष्कारातनं, माझ्या मनबुद्धीच्या भावनात्मक जाणीवेतनं मी ब्रह्म आहे, सोहम या भावातनं मी जेव्हा त्याच्याकडे पाहतोय, दोघही एकमेकाकडे पाहतायत. आता जीव आणि शिव वेगवेगळे नाहीयेत. तो जीव शिव होऊन शिवाकडे पाहतोय आणि तो शिव शिवस्थितीतच हा जीव शिव कसा झालेला आहे हे बघतोय. काय सुंदर आहे. लक्षात आलं. म्हणजे परिवर्तन आहे हे, जीवात्म्याचं आत्म्यात होणारं परिवर्तन. म्हणून तो जीव आता पितर होणार नाहीये. लक्षात ठेवा. हा सगळा उद्योग कशासाठी करायचा आहे की आपण मेल्यानंतर आपल्या पोराबाळांनी आपल्यासाठी श्राद्ध घालायचंय काय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. म्हणून माझं श्राद्ध घालण्याची पण गरज नाही. या जाणीवेतनं माणसाने ईश्वराला सामोरं जावं. आपलं श्राद्ध घालावं लागतं. याचाच अर्थ असा आहे की आपलं जीवन व्यर्थ गेलेलं आहे. साधकाची तडफ लागते. लक्षात ठेवा. ही तडफ जर नसेल, आला 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 आणि गेला गेला गेला, त्याच लोकांमध्ये लुळा पांगळा झाला आसक्तीने आणि गेला, असं व्हायचंय का. बरोबर आहे की नाही. त्या भूमिकेत म्हणून सुंदर ईश्वर सुदूर तो ईश्वर. तो सुंदर तर आहेच, म्हणून त्याचा ऐश्वर्य योग जेव्हा समजायला लागतो तेव्हा ईश्वराची सुंदरता कळते. ईश्वराची सुंदरता म्हणजे मूर्तीची नव्हे. आपण म्हणतो पांडुरंग किती छान दिसतो म्हणून, पण कलेच्या दृष्टिकोनातनं पाहाल तर कृष्णाची मूर्ती ठेवली आणि पांडुरंगाची ठेवली तर कुठली मूर्ती आपल्याला जास्त सुंदर वाटेल. कृष्णाची वाटेल ना, कारण आपली दृष्टीच बाह्य आहे. म्हणून म्हणजे पांडुरंग जो आपल्याला चांगला वाटतो तो खऱ्या अर्थाने सगळं जग म्हणतंय तो काळा असून सुंदर दिसतोय. म्हणून मी म्हणतोय, माझा अनुभव नाहीये. मी जेव्हा त्या काळ्या दगडावरचे जवळनं अगदी फोकस करतो तेव्हा त्याच्यावर देवीचे वण असल्यासारखे मला वाटतात ना, पण मी ते टाळतो माझ्या बुद्धीने. लक्षात घ्या. पण ते सुद्धा डोक्यात न येता त्याचं सौंदर्य जे विश्वात भरलेलं आहे आणि जे माझ्या आत भरलेलं आहे ते माझ्या सौंदर्यासहित बाहेर येतं. म्हणून आपलं जेव्हा आत्मत जाणीवेत जायला लागतो, आपल्यातला ईश्वर कळायला लागतो, तेव्हा आपल्यातलं सौंदर्य बाहेर येतं आणि पांडुरंगाला सुंदर करतं. म्हणून म्हणते सुंदर ईश्वर सुदूर तो ईश्वर. विश्व होनी ठाई चाची अंतरंगी त्याचे करा हो ध्यान. म्हणून त्याचं ध्यान कुठं करायचंय? अंतरंगात करायचंय. कारण मला बदल कुठं करायचा आहे हे समजणं गरजेचं आहे. माझा बदल हा माझ्या जीवात्म्यामधला बदल आहे. म्हणून अगोदरचा 18 अध्यायाची ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानंतरचा आत्मपाठ आहे हा सहज कोणाला कळेल असं नाहीये. हरिपाठ सुद्धा कळत नाही, कारण ज्ञानेश्वरी पण समजलेली नाही. सारासार विचार हरिपाठ असं थेट जेव्हा म्हटलं जातं तेव्हा लक्षात येत नाही माणसाच्या की काय म्हणायचंय नेमकं. असो म्हणून अंतरंगी त्याचे करावे हो ध्यान, विश्वरंगी असे बेरंगितो. पण संपूर्ण विश्व रंगाने भरलेलं आहे, पण ते सर्व रंग त्याच्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा सर्व त्या रंगांची बेरंग होतो, तो रंगहीन होतो. म्हणून रंगपंचमी वगैरे सगळ्या गोष्टी माणसाने कराव्यात. आलं का लक्षात? ईश्वराला रंगपंचमी मंजूर नाही. आलं लक्षात? म्हणून जडत्वाच्या जाणीवेतनं तुम्ही रंगपंचमी करा. कृष्ण खेळले असं म्हणतात, कोणी पाहिलं मला माहित नाही, परंतु
गृहीत धरा, पण त्यांची जी रंगपंचमी आहे पण ते अंतरंगातनं बेरंग होते हे कळावं लागणार आहे. कारण ते मोठे झाल्यानंतर रंगपंचमी खेळत बसले नाहीत, बरोबर आहे की नाही. आता मोठी माणसं सुद्धा पायजमे शर्ट घालून पांढरे घालून निंडत असतं तिकडं तिकडं रंगपंचमीच्या दिवशी. म्हणजे हा कुठेतरी विषय आपल्या जीवनामध्ये संपूर्ण वैश्विक जाणीवेतले जे रंग आहेत, आणि रंग म्हणजे फक्त निळा जांभळा हिरवा ताना पिही निपाजा असा नाही. रंग हा भावनेचा आहे, रंग हा बौद्धिकतेचा आहे, रंग हा विविध अश्रूंचा पण आहे. लक्षात ठेवा, रंग हा मुग्धतेचा आहे, रंग हा शब्दाचा आहे, स्पर्शाचा आहे, रूपाचा आहे, गंधाचा आहे. आणि प्रत्येका रंगामधला त्याच्यामध्ये असणाऱ्या सत्व रजतमाचा आविष्कार पण आहे. रंग कशाला म्हणायचं हा पण विषय आहे. आपण जे रंग म्हणतो ते रंग एक दिसण्याच्या दृष्टीनं असणारे रंग आहेत, पण प्रत्येकाचा भाव हा एक वेगळाच रंग असतो. म्हणून या संपूर्ण नटनाट्याला रंगमंच असं म्हटलं जातं. कसे ते खरं हा मंच विविध भावनेच्या जाणीवेतला रंगाचा मंच आहे. म्हणून त्याच्यामध्ये मूळ सूत्रधार जो आहे तो मात्र बेरंग आहे हे समजावं लागेल आपल्याला. म्हणून बेरंगी तो मूलद्रव्य त्याची जाणूनी असावे. मूलद्रव्य त्याची, आता हे पटपट कळेल तुम्हाला, कारण हा अभ्यास झालेला असला ना हे समजायला खूप सोपं जातं. मूलद्रव्य त्याची जाणूनी असावे. त्याची मूलद्रव्य कुठली? सहज गणित आहे. पंचमहाभूत ही त्यांची मूलद्रव्य आहेत. आणि पंचमहाभूताचे रंग कुठले आहेत? सगळ्याचे असणारे ज्ञानाचे विविध रंग आहेत. वायूच्या ज्ञानाचा रंग वेगळा, अग्नीच्या ज्ञानाचा रंग वेगळा, बरोबर. जलाचा रंग वेगळा. म्हणजे तो रंगहीन रंग असणारा रंग, त्याला बेरंगही म्हणता येत नाही परत. म्हणजे बेरंग हा अजूनच वेगळा रंग झाला ना. लक्षात घ्या. म्हणून तो स्फटिक स्वरूप, आणि त्यानंतर पृथ्वीचा रंग, आणि या पृथ्वीच्या रंगाला गंध पण आहे. आणि त्याच्यामध्ये परत प्रत्येक याच्यामध्ये ईश्वराच्या जाणीवेतनं आलेल्या मूलद्रव्याला एक प्रकारे वेगळ्या ईर्षेत नेण्यासाठी म्हणून भरलेले सत्व रज आणि तम पण आहेत. कारण ही ईर्ष्या आहे. मी ईर्ष्या शब्द का वापरतोय? ही ईर्ष्या आहे कारण अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा तो सत्वाच्या जाणीवेतली त्याची ईर्ष्या आहे, त्याची स्वयंभू इच्छा आहे, त्याची स्वतः तमाची आहे, रजोगुणाची आहे. हे सर्व त्रिगुणात्मक विश्व ही त्या इच्छेला आहे, ईर्षेत आहे. परंतु तरीही त्या सर्वांना एकत्रित करून ठेवणारी धारणा, ज्याला धृती असं म्हटलं जातं, ती पण या सर्वाला बेरंग करण्याची ताकद लागते. ती धृती हे माझं स्वतःचं स्वरूप आहे असं भगवंत सांगतात. हे कळावं लागतं. लक्षात ठेवा. थोडा वेगळं जातं ना एकदम तुम्ही. म्हणून मूलद्रव्य त्याची जाणूनी असावे. म्हणून मूलद्रव्य कशा प्रकारे जाणून घ्यायची हा अभ्यास आहे. श्रीराम जयराम जय जयराम म्हणण्याने अभ्यास होत नाही, लक्षात ठेवा. पण ईश्वराच्या मूलद्रव्यांचा जर तुम्ही अभ्यास केला आणि त्या जाणीवेतून एकेका तत्वाला जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येक तत्व त्या मूळ ज्ञानापासून आलेलं आहे. ते तत्व तुम्हाला ईश्वरापर्यंत पोचतं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या देवता असल्या,
देव स्वरूप असले, कारण त्यांची शक्ती आहे स्वयंभू आणि ती ज्ञानशक्ती आणि ती अतिप्रचंड आहे. आपण त्या शक्तींचा वेध सुद्धा घेणं खूप अवघड आहे. आणि ईश्वराचं प्राकट्य करायचंय त्यांना, लक्षात ठेवा. आणि ते सूक्ष्मात पण करायचंय आणि ते बृहत स्वरूपात पण करायचंय. म्हणून त्या सर्व प्रकारच्या ईर्ष्या इच्छा त्या ईश्वराच्या इच्छा आहेत, लक्षात ठेवा. कारण त्याची इच्छा आहे मी ब्रह्म आहे हे पण सिद्ध करा, सूक्ष्मात्म करा आणि बृहत स्वरूपात करा, आणि मीच सर्वत्र आहे हे पण तुम्हाला सिद्ध करायचं आहे. हा आदेश आहे, लक्षात ठेवा. ईश्वराचा आदेश आहे, स्वतःला दिलेला आदेश आहे. आपण आपल्या स्वतःला कधी आदेश देतो का की मला आता प्रकट करायचंय माझं स्वतःचं सार्वभौमत्व? केवढं क्षत्रियत्व लागत असेल आणि केवढं ब्रह्मतेज त्याच्यासाठी लागत असेल. म्हणून ज्ञानेश्वरी मधलं क्षत्रियत्व आणि ब्रह्मतेज हे जे 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास जरूर करा. म्हणून ब्रह्मदेव एकटा जरी असला, संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करत असताना सुद्धा त्याचा आधार मात्र ओम तत्सत हाच धर्माचा होता. कारण ईश्वराशिवाय तो वेगळा राहू शकत नव्हता. केवढं हे गणित. म्हणून हे समजणं त्यासाठी केवढी आपल्याला एक व्यासपीठ, म्हणून ते व्यास आपल्या डोक्यात येऊन बसले पाहिजेत. व्यासांना धरायचं, आपल्या डोक्यात बसवायचं. व्यासपीठ मग ही भूमिका तयार करावी लागेल ना. असा साधक आहे तो. म्हणून पुढे म्हणताय व्यापक आकाशित. म्हणून मी म्हटलं त्याचं व्याप्य आणि व्यापकता, कारण तो कणाकणात व्यापलेला आहे. आणि व्यापकता सुद्धा केवढी बृहत आहे. म्हणून सूक्ष्म आणि बृहत या दोन्ही जाणीवा महत्वाच्या आहेत. वायूचा आवेग, तेजाचा तो स्पर्श. कोणाचा आहे हा कोण अनुभवतोय? त्या अर्धचंद्रावर बसलेला साधक अनुभवतोय, लक्षात ठेवा. वायूचा तो स्पर्श, कारण तो थेट तिथनं येतोय. कधीतरी तर ही घटना घडली असेल ना, ब्रह्मांड निर्मितीच्या वेळेला त्या अर्धचंद्र मात्रेच्या त्या टिंबातनं वायूचा आवेग केवढा जोरात आला असेल आणि तो स्पर्श आपल्याला घेता यायला पाहिजे. वायूचा आवेग, तेजाचा तो स्पर्श, सर्व स्पर्शी स्पंद हरिसंकल्प. म्हणून त्या प्रत्येक स्पर्शामध्ये वायूच्या, तेजाच्या, अग्नीच्या, पृथ्वी तत्वाच्या, जलतत्वाच्या प्रत्येक स्पर्शामध्ये मला हरीचा संकल्प दिसत होता, असं तो साधक म्हणतोय. तुम्ही लक्षात घ्या, ओंकाराच्या अर्धचंद्रावर बसलेला साधक, म्हणजे ही खूप वेगळी भूमिका आहे, लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तिथं बसून ज्ञानेश्वरी सांगितली आहे असं मी म्हणतोय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे सांगितली? नेवास्यात नव्हे. तेवढं विधान विचित्र वाटेल तुम्हाला. अहो, ते दिसायला नेवास्यात बसले असतील, कुठेतरी छोटासा खांब मागे असेल, पण ती ज्ञानेश्वरांची मानसिकता अजिबात नव्हती. ते ओंकाराच्या अर्धचंद्रावर बसून विश्वस्वरूपाची सर्व जाणीव ज्ञानेश्वरीतनं मांडत होती. आणि अमृतानुभव, अमृत तळी सातत्याने बसून होते. त्याच अमृत तळी जिथं संपूर्ण नाथ परंपरा येऊन स्थिर झालेली आहे. हे कळावं लागेल ना कधी ना कधीतरी. असो, म्हणून सर्व स्पर्शी स्पंद हरिसंकल्प, संकल्पी हो त्याच्या जल पृथ्वी ठाई. बरोबर आहे की नाही? आलं का? तेच गणित आहे. संकल्पी हो त्याच्या जल पृथ्वी ठाई, अघटित घटनी तो आकारी. म्हणजे त्या मूळ द्रव्यांच्या जाणीवेतनं अघटित घटना तो घडत आहे. कारण आकाशात जेव्हा ती गुणक्षोभिणी माया क्षोभ पावते, तेव्हा हा माऊली तेव्हा त्या अर्धचंद्रावरच बसलेले आहेत सूक्ष्मात, पण तो विस्तार केवढा होत असेल.
म्हणून त्याला क्षोभ शब्द हा अत्यंत सुंदर असा रामदास स्वामींनी मानलेला आहे. म्हणून त्या टिंबामधनं बाहेर येणारे सर्व जे तत्व स्वरूप आहेत त्याचा ओघ ते पाहतायत आणि त्याच्यातनं पुढे निर्माण झालेले हे वैश्विक स्वरूप जेव्हा ते पाहिलं जातं तेव्हा त्याला ते सगळं अघटित घटना वाटते ना. तुम्ही विमानातनं गेलात, खिडकीतनं खाली पाहिलं तर केवढं ती पृथ्वीचं दिसतं गणित सगळं. कोणी बनवलंय? आपण ते विमानाच्या खिडकीतनं बघतोय आता आणि फोटो कधी काढू याचाच आनंदात सगळे. अरे बनवलं कोणी? याच्या विचारात शिरलं तर पाहिजे ना. नको मग हा विचार करता यायला पाहिजे ना. सकाळी आपण फिरायला जातो बरोबर, तिथं पाहून त्या डोंगरावरनं पाहून संपूर्ण ग्रीन झालेलं आहे. 4 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा रखरखीत होतं. हे आलं कुठनं? का मी माझा बीपी माझा डायबेटीस कमी करण्यातच उद्घोषित पडलेलो आहे. बघायलाच तयार नाही, कारण मी फिरतो त्याच्यासाठी फिरतच नाही. माझे मित्र कसे भेटतील, माझं स्वास्थ्य कसं चांगलं राहील यासाठीच मी फिरतो. ईश्वरासाठी मी फिरतच नाही हो. कारण ते फिरणं झालं की मला परत चहा पाणी प्यावा लागतो हॉटेलमध्ये बसून मित्रांबरोबर. कारण माझी बुद्धीच तशी आहे. जीव जंतू केवी जाणे, लक्षात ठेवा. हे खूप स्पष्ट आहे. यात कोणाला राग येण्याचा विषय नाही. आपली स्थिती समजणं गरजेचं आहे. कारण याशिवाय अहंकार जाणार नाहीये. आपला अहंकार कसा घालवणार आपण? तुम्ही साधा विचार करा. ईश्वरासमोर 10 वेळा नतमस्तक झालं म्हणजे अहंकार जाणार असं वाटतंय? अहो ते डोकं उठलं वरती की लागली सुरू होतं. असले तर आपले डोकं वाकवणं आहे, नमस्कार करणं, अगदी दंडवत घातला कोणीतरी तरी उठ उठ म्हणाले की लागले आपलं, अरे तू कोण उठवणार मला, असं सुरू होतं देवासमोर. होतं का नाही? मग अहंकार जातो का? शनी जात नाही. या वैश्विक जाणीवेत शिरल्याशिवाय आपलं लघुत्व कळावं लागतं. मी किती पामर आहे, मी किती मूर्ख आहे, मी किती अडाणी आहे, हा विषाद न झाल्यामुळे आपला अहंकार कधी जाणार नाही अशाने. म्हणून अहंकार पूर्ण गेला पाहिजे, पण स्वाभिमान ईश्वराच्या जाणीवेतनं आपोआप तयार होतो. तो सांगावा लागत नाही. लक्षात घ्या, ईश्वर खूप स्वाभिमानी आहे. लक्षात ठेवा. तो कोणही कुठल्याही भक्ताला जवळ करतो का? आहे की नाही? आयुष्यभर अगदी देवाचं नाव घेत बसला तरी ईश्वर भेटतच नाहीये. तो म्हणतो पुढचा जन्म घे, खरं ज्ञान घे आणि अर्जुन होऊन मग ये माझ्याकडे. तोपर्यंत अलाउडच नाहीये. बरोबर की नाही? मग हा ईश्वराचा अहंकार आहे का? हा ईश्वराचा स्वाभिमान आहे. कारण मी ब्रह्म आहे, माझ्या इतकाच तू शुद्ध होशील तरच मला येऊन मिळशील, अदरवाईज नो एंट्री. त्यांनी सगळे बॅरियर्सच तयार करून ठेवलेत हो. आपण म्हणू इकडनं घुसू, नो नो नो, तसे घुसाघुशीतच विषयच नाही आहेत तिथं. ते आपलं तुम्ही पांडुरंगासमोर घुसत राहा. त्याच्यात दवा, इथं काय दवाखान्यातच म्हणायचं एक प्रकारे. पांडुरंगाचा दवाखानाच म्हणायचं ना. बरोबर. त्या मला सांगत होत्या, मी जाऊन आले, परत एकदा जाऊन आले विठ्ठल वर. अरे वा 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 वा, आम्ही नमस्कार करतो इथनं तुम्हाला. गंमत हा. राग बघा. अघटित घटनी तो आकारी, स्वरूप जाणीवे हेची कर्म त्याचे. म्हणून त्याचं कर्म काय आहे आणि त्याच्या स्वरूपाच्या जाणीवेतलं, आपल्या नाही. पण आत्म्याच्या स्वरूपाच्या जाणीवेतलं कर्म हेची कर्म असतं. पाहीन रूप भाव बळे. म्हणून या भावातनं, म्हणजे सोहम भावातनं जर पाहिलं, या बौद्धिक जाणीवेतनं कळलं तरच हा संपूर्ण विषय आपल्याला कळणार आहे. आत्मरूपी राहा. मग त्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही साधा विचार करा. आत्मरूपीत राहावं लागेल की नाही? आत्मरूपातनच बघावं लागेल की नाही? आणि मग त्याच्यातनं कळणार आहे काय? सगुणात आणि निर्गुणात काहीच भेद नाही. हे अनुभूती आहे.
हे जुळवण्यासाठी शब्द नाही आहेत, लक्षात ठेवा. म्हणून सगुण आणि निर्गुणात भेद नाही ही अनुभूती घ्यावी लागते. त्यासाठी आत्मरूपात राहावं लागतं आणि आत्मरूपात बघावं लागतं असं ते म्हणतायत. त्यामुळे त्याचा अर्थ एवढा खोल जातो. म्हणून म्हणतात हरिरूप बघा हरिरूप जाणा, सगुणा निर्गुणा एक रूपे, आहे की नाही. आणि आता कसं बघायचं परत, विश्व कोंदाटुनी शून्य रूप घे. कसलंय, आहे की नाही. विश्व कोंदाटुनी शून्य रूप. शून्य म्हणजे महाशून्यच म्हणा भाषेत. सूक्ष्मतम जाणीवेत. ॲटम, त्रसरेणू, तो इलेक्ट्रॉन फिरतो ना, आहे ना. कुठल्याही याच्यातला जो इलेक्ट्रॉन जो अगदी ॲटमच्या जवळ आहे समजा, त्याची एनर्जी सुद्धा ही त्याची शून्य रूपातली एनर्जी आहे, लक्षात ठेवा. ती माणसाने नाही तयार केलेली. माणूस तर यत्किंचित प्राणी आहे. तो इलेक्ट्रॉन फिरवणारा कोण आहे, ती शक्ती आली कशी. आपण म्हटलं तो पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यापासून वेगळा झाला म्हणून तो निगेटिव्ह झाला आणि मग ते ऑटोमॅटिक काळावर आलं. हे सगळं समजायला खूप सोपं जाईल, विज्ञान जाणीवेतनं सुद्धा सोपं जाईल. परंतु हे केल्या कसं जातं आणि हु इज डुईंग दिस ऑल, हा विषय महत्वाचा आहे. म्हणून विज्ञान हे सुद्धा इथं अचंबित होतं, लक्षात ठेवा. विज्ञान अचंबित होतं याचा अर्थ असा आहे की विज्ञान लुळं पांगळं होतं. बुद्धी लुळी पांगळी होते. आपण विचारच करू शकत नाही. अहो, आपल्यातला शक्ती आपल्याला कंट्रोल करता येत नाहीत. तुम्ही मला सांगा, तुम्हाला आता गुडघेदुखी असेल समजा कोणाला, तुम्हाला सांगितलं चला आपण आता त्या डोंगरावर चढून येऊ, नको का. मग आपण सांगू अहो तिथं खरा ईश्वर तिथं भेटणारे हिमालयात त्या एव्हरेस्ट वरती, आहे का तयारी जायची. नाही भेटला तरी चालेल ईश्वर, पण मी जाणार नाही, कारण माझ्यात ताकदच नाहीये ती. म्हणून ही ताकद तयार करावी लागते आणि ही ताकद ईश्वर दत्तच असते, हे कळावं लागणार आहे. कारण इतक्या सूक्ष्मामधली ताकद तो तयार करतो आणि संपूर्ण पृथ्वी सुद्धा अधांतरी तोलून धरतोय. म्हणून विश्व कोंदाटुनी संपूर्ण ब्रह्मांड जे फिरतं अशी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो. आणि हे तर काय सिद्ध केलेलं आहे, असं काय वेगळं सिद्ध करण्याची काही गरजही नाही. आता आधुनिक विज्ञानाने इतकं छान करून ठेवलेलं ना अध्यात्माची पोझिशन सध्या, की कोणी म्हणू शकत नाही अध्यात्म हा आंधळेपणाचा खेळ आहे म्हणून. म्हणून अध्यात्म हा अत्यंत ज्ञानी माणसांचीच गोष्ट आहे असं विज्ञान सिद्ध करतंय. आणि जे स्वतः ज्ञानी म्हणून आईन्स्टाईन सारखे न्यूटन सारखे लोक झाली ते सुद्धा हतबल झालेत, लक्षात ठेवा. नासा सुद्धा काय हतबल आहे. तिथले 100 वैज्ञानिक, हजारो वैज्ञानिकांची डोकी एकत्र करून एक मोठा मेंदू तयार केला तरी विश्व निर्माण करू शकलं जात नाही. एवढं पंगुत्व मानवी बुद्धीमध्ये आहे, हे कळावं लागतंय. पण सिद्ध तर केलं जातंय, दिसतंय ना, दाखवल्या जातंय ना. परवा मी एक व्हिडिओ टाकला होता फोटोसिंथेसिसचा. कोणी पाहिला, कोणी किती लोकांनी पाहिला मला माहित नाही. त्याच्यामध्ये भारी आणि त्या पेशींमधनं फिरणारं जे प्राणतत्व आहे ना, हे मी स्वतः पाहिलेलं आहे ना मायक्रोस्कोप खाली. केव्हा मी पीडीला होतो, प्री डिग्रीला होतो तेव्हा आम्हाला तो प्रयोगच होता, तो स्लाइस करून खालून बघायचं. ज्यांनी बॉटनी घेतली असेल त्यांना कळेल. ते चित्र तसं दिसतंय आणि त्याच्यात ते सिंथेसिस कसं होतंय आणि फार बुडाशी समुद्राच्या तळाशी होतंय आणि तो दगड सुद्धा वरती उचलून घेण्याची ताकद त्या वनस्पतींना आहे. काय कुठने येते ही ऊर्जा? ही काय माणसाने तयार केली आहे काय? माणसं फक्त डिस्कवरी करतात. देयर इज नो इन्व्हेन्शन इन धिस वर्ल्ड, लक्षात ठेवा.
देयर इज नो इन्व्हेन्शन ॲट ऑल. माणसाने आपण इन्व्हेंट केलं असं म्हणणं याचाच अर्थ तो अहंकारी माणूस आहे. सिंपल, इगोइस्टिक पर्सन. त्यामुळे देवा म्हणून शून्य रूप घे, विश्व कोंदाटून आहे आणि शून्य रूप तो जिथं घेतो तिथं खऱ्या अर्थाने देवाजीचं द्वार तेची असे. बघा हे किती शून्यात जावं लागेल आपल्याला. म्हणून देवाजीच्या द्वारावरती तेथे द्वारवंटी आहे ना, पडून राहीन, तसं आहे ते प्रकार. हे जे मी म्हणतो ते तिथं जाऊन पुसतं बघा सगळं. देवाजीचे द्वार तेची असे, तिथे दारवंटी पडोनी निवांत. निवांत पडता यायला पाहिजे. अवघड आहे ना निवांत पडणं. आपण निवांत कॉफी पीत बसतो, निवांत चहा पीत बसतो, निवांत सगळं करत बसतो. पडून राहायचं नुसतं निवांत. जेव्हा खरी आपली शारीरिक स्थिती एका बॅलन्स स्टेटमध्ये असते ना, ती माणसाला त्याच्या आध्यात्मिक साधनेसाठी गाठता यावी लागते. लक्षात ठेवा. जेव्हा ती निवांत शारीरिक स्थिती तयार होते ना, तेव्हा आपण झोपून जातो किंवा आपण जास्त कामाला लागतो. दोन गोष्टी आहेत. कारण तिथं म्हणून आपण निवांतपणा जो लागतो ना, तो या निवांतपणाला अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे असं म्हणावं लागतं. म्हणून हे निवांतपणे पडोनी निवांत बघावे दृष्टीतून सृष्टीची. ही दृष्टी जी आहे, ही दृष्टी सद्गुरु आपल्याला देतात. हे ज्ञान का लागतं, हे व्यासपीठ का तयार करावं लागतं? कारण तिथं उभं राहून त्या दृष्टीतनं बघावं लागणार आहे ना. कारण आपण ज्ञानदृष्टीतनं विश्वाकडे पाहतच नाही कधी, आपण अज्ञान दृष्टीतनंच पाहत असतो. आणि अज्ञानातनं बघण्याची इतकी सवय आहे की ज्ञानदृष्टीतनं कसं बघायचं हेच विसरलं जातं. बरोबर आहे. कारण अज्ञानदृष्टी बालपणापासून आहे. जी खरी आई जन्माला देते, म्हणजे पृथ्वीवरची खरी आई असं म्हणतोय मी, त्याही आईची जी खरी आई आहे. म्हणजे खरं तर आपली खरी आई कोण आहे? प्रकृती माता आहे. बरोबर आहे की नाही? या बाकी सगळ्या आया खोट्या आहेत. अनेक जन्मात अनेक आया झाल्या आपल्या. पचवायला खूप अवघड जातं हे लक्षात ठेवा, परंतु हे सत्य आहे. मग त्यांना सुद्धा आपण या जन्मामध्ये जन्म घेतल्या घेतल्या विसरूनच जातो ना. जन्म दिलेल्या आईला सुद्धा विसरतो आणि त्या ती जी दाई असते आपल्याला धुणारी, तिला जाऊन आपल्याला कुठं कळत असतं. हे अज्ञान आहे. म्हणून लहानपणचा निरागसपणा हे अज्ञानाचं ठाम लक्षण आहे. लक्षात ठेवा. ते निरागस असतात पोरं टोरं वगैरे. माझा तर अजिबात विश्वास नाही असल्या गोष्टी. कुठलंही पोरग कधीच निरागस नसतं. लक्षात ठेवा. मग आपल्या अगदी नातवंड असले तरी लक्षात ठेवा, निरागसता असेल तर तो अज्ञानी आहे, मूर्ख आहे, त्याला कळत नाही. ईश्वरीय निरागसपणा तो महत्वाचा आहे. संतांच्या जाणीवेतला निरागसपणा तो ज्ञान जाणीवेतनं आलेला निरागसपणा आहे. ज्ञानेश्वरांचा निरागसपणा, स्वामी स्वरूपानंदांचा निरागसपणा, गोंदवलेकर महाराजांचा निरागसपणा, नामदेवाचा निरागसपणा. हे डोक्यावरती आपटल्यानंतर धावत पांडुरंगाकडे गेले हो काय. पण तो निरागसपणा कसा आहे? सगुण भक्तीतनं आलेला निरागसपणा आहे. हे मला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पांडुरंगा, की तू सांग मला, कारण माझा गुरु तू आहेस. पण म्हणून पांडुरंगाने सांगितल्यानंतर मात्र मग मागे हटले का? नाही, करेक्ट गेले. हा निरागसपणा म्हणायचा. याला कुठेतरी एक निरागसपणाचा भाव तयार होतोय. आणि त्याला त्यांना 68 वर्ष लागली आयुष्यात. आपण छोट्याच्या पोरांना निरागस म्हणतोय. बरोबर आहे की नाही?
असो बघावे दृष्टीतन सृष्टीची या समष्टीच्या रूपे बघावे होत्यासी. म्हणून ही संपूर्ण समष्टी जी आहे त्याच्यातनं तिला बघावे. गुणातीता अतीत गुणरूप म्हणजे समष्टीच्या रूपे बघावे होत्यासी. आता हे संपूर्ण विश्व गुणक्षोभिणी माया तयार झाली आणि संपूर्ण जीव जंतूंच्या निर्मितीला सुरुवात झाली. कशी झाली असेल याचा विचार करा. म्हणून प्रत्येक जीवाचा 84 लक्ष योनी तयार झाल्या आहे ना, आणि त्या योनींना प्रत्येकाचा एक एक साचा तयार केला गेला. कोणी माशीचा साचा घेतला, कोणी कबुतराचा घेतला, कोणी गरुडाचा घेतला, कोणी डुकरांचा घेतला, कोणी वनस्पतींचा घेतला, वृक्षांचा घेतला. असे विविध साचे बीजात्म तयार झाले बघा आहे ना. आणि परत ते काळावरती बांधले गेले. आणि त्याला उत्पत्ती करायची आहे, कुठंतरी स्थितीत आणायचंय आणि परत कुठंतरी लय करायचं आहे. म्हणून या 84 लक्ष योनींचे साचे कुठल्या बुद्धीतनं झाले हो? साधा विचार करा. आपल्याला आपल्या घरामधला ते पॉन्ड आहे की नाही, त्याच्यात फिरणारा मासा दिसतो, पण तो कुठल्या बुद्धीतनं तयार झाला? रंग. हा सगळा विचार आहे, लक्षात घ्या. आणि हा प्रत्येक योनीला म्हणून आपल्याला लावून बघा की आपला साचा कसा तयार झाला असेल. मग याच्यामध्ये जी मूलद्रव्य तयार झालेली आहे समष्टीमधली, त्याच्यातनं ईश्वरी तत्व आपल्यामध्ये शिरलं आणि त्यांनी जीवात्म्याच्या जाणीवेतनं व्यष्टी स्वरूपात मध्ये ही विशिष्ट व्यक्ती तयार केली, विशिष्ट जीव निर्माण केला. पण या विशिष्ट व्यक्तिमत्वाला तयार करण्यासाठी लागणारी गुणात्मकता तसेच मूलद्रव्यांची भूमिका ही आली कुठून? समष्टीतून आली. म्हणून पंचमहाभूताचा देह पंचमहाभूताला समर्पित करावा लागतो, कारण तो अधिकार जीवात्म्याला सुद्धा नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपलं शरीर आपलं जरी वाटत असलं तरी सुद्धा ते आपलं नसतं, कारण ते आपण काहीच केलेलं नाहीये त्याच्यासाठी. आपण आपल्या शरीरासाठी काय केले हो? थोडा तर विचार करून बघावा ना माणसाने. मी काय करतो माझ्या शरीरासाठी? फक्त खातो पितो आणि मला त्यातलं वाटतं वाढलं, पण तू खातो काय? पोळी भाजी भात वरण. हाडं कशी तयार झाली? मांस कसं तयार होत आहे? मग हे समष्टीतनं येणार आपल्या विशिष्ट जाणीवेतली तयार होणारी व्यष्टी ही कशी डे टू डे तयार होतीये. म्हणजे ते काही फक्त जन्माच्या वेळा झालं का? आईच्या गर्भात सुरुवात झाली एवढंच, पण मरेपर्यंत चालतंय ना कार्यक्रम. हा कोणी बघायचा? हा कार्यक्रम कोणी बघायचा? आपण बघायचा. म्हणून ते बघणं आहे. म्हणून तिथं देवाजीचे द्वारात जाऊन उभं राहावं लागतं, तिथं ते बघावं लागणार आहे. म्हणून तिथे दारवंटी पडोनी राहीन बघावे दृष्टी जन सृष्टीची या समष्टीच्या रूप बघावे हो त्यासी गुणातीता अतीत गुणरूप. आणि तो माझ्यामध्ये येऊन बसलेला आहे, तो गुणातीत आहे, पण मला गुण सगळे लागलेत. कुठले आले? समष्टीतनं झाले ना गुण. सत्व रजतम माझ्यात आले कुठनं? पण ईश्वर माझ्यात येऊन बसला आहे म्हणून मी काही गुणातीत झालो का? मी गुणातीत होतच नाहीये. उलट मी सर्व गुण संपन्न म्हणून समजायला लागलेलो आहे अहंकाराने. मला कोणी काही बोलायचं नाही, मी शहाणा, अशा भूमिकेत आपण जातो. बरोबर आहे की नाही? मग गुणातीता अतीत गुणरूप त्याचं बघावं लागतंय.
इतकं त्या अंतरंगात खोल शिरावं लागेल आपल्याला. निर्गुणामधूनी गुण हे प्रगटे. बघा आता, निर्गुणामधूनी गुण हे प्रकटे, काळ चक्रासही न आवरते. आहे की नाही? काळ चक्राला सुद्धा समजत नाही, तो नुसताच फिरत बसतोय. ते गुण आवरत नाहीत त्याला, की कुठला हवा काळाच्या जाणीवेत मग हा गुण थोडा कमी करू वगैरे नाही. त्याच्या हातातच काही नाहीये, नुसताच मी काळ आहे बस फिरत राहा, संपला विषय. आहे ना ते महाभारत जोरात ओरडायचं, मी काळ आहे, चाललंय आमचं चक्र फिरलंय. अरे उपयोग काय त्याचा? खरंय की नाही? म्हणून काळ चक्रासही न आवरती. म्हणून एवढ्या काळ जाणीवेमध्ये होतं सगळं, पण दुर्योधनाला आवरू शकलं का कोणी? शिशुपालाला आवरू शकलं का कोणी? कंसाला आवरू शकलं का कोणी? मग ते भगवंताला येऊन आवरावं लागलंय सगळं. रावणाला आवरू शकलं का कोणी? आहे की नाही? त्याच्यामुळे आपल्याला जीवात्म्याला आत्मस्वरूपात करायचं किंवा आत्म्याला जीवात्म्यात बस्त करा आणि तो श्रीकृष्ण आपल्यात उतरवा आणि आपल्यातल्या काळ जाणीवेच्या पलीकडे जा. पण तर मग ते आवरलं जाणार आहे. म्हणजे परत तिथंच येतं, आत्मपाठातच येतो. तुमचा डीएनए बदलावा लागणार आहे, लक्षात ठेवा. ईश्वर डीएनए बदलल्याशिवाय भेटत नाही. हे तर आता अगदी ठाम विज्ञान आपल्याला म्हणावं लागणार आहे. म्हणून या संकल्प विकल्पाच्या चंद्र सूर्य नाड्या फेड्या सगळ्या एकच काठी सुरुवात असली पाहिजे. थेट विशुद्धापासून थेट मूलाधारापर्यंत एकच काठी. किती अवघड आहे म्हणून विशिष्ट या योनी स्पष्ट अहंकारे समष्टी मधुनी प्रसवती. तीच त्याच्यात काय सांगायचंय? विशिष्ट म्हणून ही प्रत्येक विशिष्ट योनी ज्या आहे त्यांच्याचा अहंकार स्पष्ट आहे. बरोबर आहे. डासाने अहंकार सोडला का एवढं चिमुरडं असतं ते. आणि इतकं बाल्यावस्थेत म्हणजे नुकताच जन्म झालेला डास ना तो इतका चावतो ना जोरात, कोवडा अहंकार आहे त्याच्यामध्ये. आणि दिसतही नाही बिचारा. या आपल्याला इथं पुरं खाजत बसावं लागतं तासभर, त्याचा अहंकार येतो. आणि आपल्याला त्याच्यात नाही येणारा दुसरा अहंकार काय ना, लागलीच आपण ते काय ते काठ्या बिट्या रॅकेट बिकेट घेऊन येतो, सुरू होतं सपासप मारझोड. मारा, मला मारतो काय, मला चावतो काय? मला मारत नाही, मला चावतो, पण मी त्याला मारतो. कोणाचा अहंकार मोठा म्हणायचा? म्हणून विशिष्ट या योनी स्पष्ट अहंकारे समष्टी मधुरी प्रसवती. लक्षात ठेवा. नाना आकारी विविध हे गुण ईश्वराची दावी अपूर्णत्व. म्हणून या प्रत्येक विविध आकारातनं ईश्वर जर काय दाखवत असेल तर प्रत्येकाचं अपूर्णत्व दाखवत आहे. ही बघण्याची दृष्टी तयार करावी. यासाठी ते दारवंटीत पडून राहावं लागणार आहे, त्याशिवाय होणारच नाही. लक्षात ठेवा. म्हणून आत्मरूपी राहा, आत्मरूपी बघा. बघा, बघितल्याशिवाय कळणार नाहीये. आणि या दृष्टीतनं बघावं लागणार आहे. म्हणून बघा शब्द आहे, कारण दृष्टी म्हटले ना मग दृष्टीतनं बघण्याचा कार्यक्रम तर व्हायला पाहिजे. डोळे झाकून आंधळे होऊन चालणार आहे का? म्हणून आत्मरूपी राहा, आत्मरूपी बघा, सगुणा निर्गुणा भेद नाही. शेवटी दाखवायचंय काय की याच्यात आणि त्याच्यात. म्हणून अपरेचं कार्य समजून घ्या. म्हणून याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे समष्टी मधुनी प्रसवती नाना आकारी विविध हे गुण, हे सर्व निर्गुणामधुनी गुण हे प्रगटे. म्हणजे हे अपरेचं कार्य निर्गुण स्वरूपातलं आहे. म्हणून लय झाल्यानंतर हे सगळं जातं कुठं? अपरेमध्ये जातं. आणि मग ती सायकल परत पूर्ण होते आणि त्या योनीत मधनं परत जन्म घेतला जातो. ते 4 प्रकारचे आहेत. म्हणून अपरेचं कार्य हे पण खूप मोठ्या प्रकारे समजून घ्यावं लागतं, कारण हे सगळा शक्तीचा प्रत्यय आहे. लक्षात ठेवा. रामदास स्वामीने एका शब्दात सांगितलेले, शक्तीचा प्रत्यय घ्यावा. प्रत्यय म्हणजे बघितल्याशिवाय कसा मिळेल प्रत्यय, अशासाठी. असो, तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत.
हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.